उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज माढ्यात आहेत। अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल साखर कारखान्यावर फडणवीसांची सभा होणार आहे, तर नितीन गडकरी यांची टेंभुर्णी इथे सभा होणार आहे। तर आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे शहरातील महत्त्वाच्या भागातून पदयात्रा काढणार आहेत। तर या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून। सचिन, अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा संपूर्ण मतदारसंघातल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून दिग्गजांचे प्रयत्न होताना दिसतात। काय नेमकं वातावरण आहे? आजच्या दिवसातले काय अपडेट्स आहेत? माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात प्रचाराच्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विशेषतः माढ्यामध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे येथे जाहीर सभा होणार आहे। या सभेमध्ये अभिजित पाटील आपल्या गटाचा पाठिंबा हा माढ्यातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांना जाहीर करतील। त्यानंतर नितीन गडकरी यांची सुद्धा सभा आज दुपारी टेंभुर्णी येथे होते। तसेच नितीन गडकरी यांची राम सातपुते यांच्या प्रचारासाठी अक्कलकोट येथेही सभा होते। एकूणच माढ्यामध्ये महाविकास आघाडीच्या सभांचा धडाका नसला तरी प्रचार फेऱ्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये महायुतीने माढ्यामध्ये जोरदार प्रचार सुरू केल्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच या प्रचाराचा आज शेवट होतोय आणि 7 तारखेला मतदान होणार आहे। त्यानंतर आपल्याला कळेल की कुणाच्या बाजूने ही जनता जाणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।